नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी एक्झाम 2025 तर या एक्झामची आपण तयारी करतोय. तर आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि आजचा आपला टॉपिक आहे घनफळ आणि पृष्ठफळ, व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. पेपर 1 व पेपर 2 या दोनही पेपरसाठी महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. ठीक आहे. तर हे टॉपिक माहिती आहे तुम्हाला पेपर 1 व पेपर 2 चे सेपरेट टॉपिक. हा टॉपिक पाहण्याच्या आधी आपल्याला काही सूत्र पाहिजे. जी सूत्र तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. जरी नाही पाहिली तरी मी सर्व सूत्र या ठिकाणी घेतलेली आहेत. आपल्याला 6 सूत्रांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 6 आकृत्यांचा. तर त्यातली पहिली आकृती ती आहे इष्टिका चिती. तर इष्टिका चितीचे उभे पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. त्यानंतर पाहिलं तर घनाचे उभे पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. म्हणजे एका आकृतीला 3 सूत्र असतात हे लक्षात ठेवा. एक आहे उभं पृष्ठफळ, एक आहे एकूण पृष्ठफळ आणि एक आहे घनफळ. आता पृष्ठफळ म्हणजे काय? ज्याला आपण हात लावू शकतो त्याला पृष्ठफळ असं म्हटलं जातं. घनफळ म्हणजे त्या आकृतीमध्ये किंवा त्या आकाराच्या भांड्यामध्ये किती पाणी बसेल किंवा एक्सेट्रा. तर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर इष्टिकाची ती ज्याला काय असते, लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते. या बॉक्स टाईप आकाराचं असतं. म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची. त्याचे उभे पृष्ठफळ जेव्हा म्हटलं जातं तेव्हा उभे म्हणजे फक्त व्हर्टिकल जे उभे असणार आहेत. पहा आता हा जो पोर्शन आहे हा उभा पोर्शन आहे, हा उभा पोर्शन आहे, हा उभा पोर्शन आहे आणि हा उभा पोर्शन आहे. म्हणजे याचं फक्त उभ्या पृष्ठांचंच पृष्ठफळ आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वरचा भाग आणि खालचा भाग येत नाही. ओके. म्हणजे एक एक्झाम्पल पाहिजे झालं तर एखादी खोली असेल आणि त्या खोलीला आपल्याला भिंतींना रंग द्यायचा आहे. तर आपण कधी सिलिंगला म्हणजे सिलिंगला वेगळा कलर देतो, आपण भिंतींना वेगळा कलर देतो आणि आपण खाली फरशी बसवतो त्यामुळं त्याला आपण कलर देत नाही. म्हणजे त्याचा काय झाला व्हर्टिकल एरिया म्हणजे काय उभे पृष्ठफळ. त्यानंतर एकूण एकूण म्हणलं तर आता ह्या बॉक्सला काय करायचं मला पूर्ण पॅक करायचं आहे. तर किती कागद लागेल फॉर एक्झाम्पल. मग आता पूर्ण पॅक करत असताना व्हर्टिकल पण येतो पार्ट आणि पूर्ण वरचा आणि पूर्ण खालचा पण पार्ट येतो. आलं लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने त्याचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे पहा. त्यानंतर इष्टिकाची घनफळ. इष्टिकाची ती घनफळ म्हणजे काय? आता या बॉक्समध्ये किती पाणी बसेल, किती हवा बसेल, किती माती बसेल एक्सेट्रा या पद्धतीने. म्हणजे आता इथं काय आलं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आलं लक्षात? या पद्धतीने ते सूत्र आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या खालची भाग जर पाहिला तर घन म्हणजे काय? अशी इष्टिकाची ती काय ज्याची लांबी, रुंदी, उंची सेम असते. लांबी, रुंदी, उंची सेम असते. त्याला त्याच इष्टिकेचं नाव काय होतं नंतर पुढे जाऊन घन. आता जर तर घनाचे उभे पृष्ठफळ पहा एल वर्ग. का? कारण सर्व बाजू समान आहेत त्याच्या आणि जे उभे पृष्ठ असणार आहेत उभे तर एक पूर्ण भाग जो घनाचा एक भाग असतो तो चौरस असतो. आता चौरस क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. बाजूचे वर्ग आता उभे पृष्ठ किती आहेत? 4 म्हणून 4 बाजू वर्ग. एकूण म्हटलं तर आता टोटल घनाला बाजू 6 म्हणून 6 बाजू वर्ग आणि घनाची घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच एल बी एच. ओके. म्हणजे एलचा घन म्हणजे बाजूचा घन. तर हे एकमेकांना कोरिलेटेड आकृत्या आहेत. तर या पद्धतीने किंवा सूत्र आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर ही सूत्र जी आहेत ही तुम्हाला पाठ करायची ही आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा भाग वृत्तचिती सुद्धा आणि दुसरं आहे शंकू. आता वृत्तचिती म्हटलं तर त्याचं सुद्धा वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. आता आधी जर तुम्ही पाहिलं तर उभे पृष्ठफळ होतं, इथं काय वक्र पृष्ठफळ. आता वृत्तचिती आकाराची एखादी डायग्राम जर पाहिजे झाली तुम्हाला माहिती तरी पण एकदा मी रिपीट करतोय फक्त. आता ही वृत्तचिती आकाराची वस्तू आहे. ओके. ठीक आहे. याचं जेव्हा वक्र पृष्ठफळ म्हणजे मला याला पेंट करायचंय फक्त वाकड्या भागाला, वक्र जो भाग मला दिसतोय त्याचं, म्हणून वक्र पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ आता काय करायचं मला याला पण पेंट करायचंय. हा जो पूर्ण वरचा भाग आहे त्याला सुद्धा पेंट करायचा आहे आणि खालचा भाग आहे त्याला सुद्धा मला काय करायचंय पेंट करायचंय. म्हणजे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे आता या आकारामध्ये किती या आकृतीमध्ये किंवा या आकाराच्या वस्तूमध्ये किती पाणी बसेल. ओके. तर त्याला काय म्हणायचं घनफळ. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला ही सूत्र आहेत. ही सूत्र बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे पण तरी पण एकदा जस्ट मी कन्सेप्ट म्हणून सांगितलं या ठिकाणी. बाकी मग शंकू जर पाहिलं तर शंकूची काय तिरकस उंची. आता एक शंकूमध्ये नवीन पॉईंट येतो तिरकस उंची. आता तिरकस उंची शंकूला 2 उंची असतात. एक असते परपेंडिक्युलर म्हणजे लंब उंची आणि एक असते तिरकस उंची. आता लंब उंची आणि तिरकस उंचीमध्ये काय फरक आहे? लंब उंची ही परपेंडिक्युलर असते शंकूच्या टोकापासून तर तळापर्यंत. जी परपेंडिक्युलर असते 90 डिग्री असते आणि ही काय असते तिरकस असते. आता ही बदलू शकते. ओके. मग हिची व्हॅल्यू डिपेंड कोणावर आहे? तर तिची हाईट आणि तिची काय रेडियस. म्हणजेच थोडक्यात काय आता तिथं जर पाहिलं तर एल बरोबर वर्गमुळामध्ये एच वर्ग अधिक आर वर्ग. हे जे तुम्हाला दिसतंय हे दुसरं तिसरं काय नाही पायथागोरस प्रमेय वापरलाय. इथं काय झालंय पहा एक त्रिकोण तयार झालाय या पद्धतीने. आता या पद्धतीने त्रिकोणमध्ये हा काटकोन आहे इथं. हे काय झालं कर्ण झाला आणि म्हणून कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे एच वर्ग आर वर्ग. जर तुम्ही याचं वर्गमूळ घेतलं एल बरोबर वर्गमुळामध्ये काय होणार आहे एच वर्ग अधिक आर वर्ग. या पद्धतीने इथं काय होणार आहे सूत्र तयार होणार आहे. ठीक आहे. वक्र पृष्ठफळ
ऑब्विसली पूर्ण वाकडा भाग. त्यानंतर आहे एकूण पृष्ठबळ म्हणजे पूर्ण वाकडा प्लस त्याच्यामध्ये तळ तुम्ही ऍड केलेला आहे. शंकूला वरचा भाग नसतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर घनफळ 1/3 पाय वर्ग एच म्हणजे त्या आता याचं एक्झाम्पल चांगलं द्यायचं म्हटलं तर कॉर्नेटो कोण आपण जे आईस्क्रीम खातो त्यामध्ये किती आईस्क्रीम बसेल म्हणजे त्याचं घनफळ. त्याला पॅक करायला किती कागद लागेल म्हणजे वक्र पृष्ठबळ एकूण किती कागद लागेल म्हणजे पूर्ण कागद वरतून झाकण ठेवले आपण एकूण पृष्ठबळ. ओके तर या पद्धतीने शंकू आणि वृत्तचे सूत्र आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं सूत्र आहे गोल. गोल माहिती आहे तुम्हाला खेळताना आपण जो वापरतो टेनिसचा बॉल किंवा गोलाचं एक्झाम्पल जर पाहिजे फुटबॉल किंवा आपण घरातला साधा एक पिठाचा गोळा जरी आपण म्हटलं चपाती बनवताना बनवलेला पिठाचा गोळा त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो गोल. मग त्याचे पृष्ठफळ आणि त्याचे घनफळ त्याला मात्र उभे वगैरे किंवा वक्र असं काही नसतं एकच असं गोलाचे पृष्ठफळ आणि गोलाचे घनफळ. ओके ठीक आहे. त्यानंतर अर्धगोल. आता अर्धगोलाला मात्र वेगळे डायग्राम आहे म्हणजे थोडक्यात का ही अर्धगोलाची डायग्राम आहे म्हणजे हा जो पार्ट आहे काय केला आपण इथं कट मारला. कट मारल्यामुळं हा जो पोर्शन आहे हा काय वक्र आहे म्हणून त्याला वक्र. आता त्या वक्रचं एकूण पण होतं का कारण आता याच्यात बेस आलेला आहे तळ आलेला आहे. ओके आता तळ जो आहे तो सुद्धा काय असणार आहे वक्र. ओके म्हणजे वर्तुळ सॉरी तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय पाय वर्ग म्हणून ह्या दोन पाय मध्ये एक पाय वर्ग वाढतो आणि दोनचे काय होतात 3 पाय वर्ग होतात. बाकी अर्धगोलाचे घनफळ हे याचे काय असणार आहे निम्म असणार आहे. गोलाचे पृष्ठफळ आणि अर्धगोलाचे ते त्याच्या निम्म आहे. घनफळ सुद्धा निम्म आहे फक्त एकूण मध्ये याच्या निम्म करून त्याच्यात आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करतो वाढवतो. ही सूत्र तुम्हाला माहिती होती म्हणून थोडीशी स्पीडनी सांगितली. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट क्वेश्चन पर्यंत येऊन थांबवला किंवा क्वेश्चन डायरेक्ट चालू केले तरी चालणार आहे. ठीक आहे तर अशा पद्धतीने ही 6 ज्या आकृत्या आहेत तुम्हाला ह्या 6 जणांची प्रत्येकाचे 3-3 फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे पाठ करायचे म्हणजे साहित्य 18 सूत्र तुमची पाठ असली पाहिजे. ओके ठीक आहे. आता त्याच्यावर आपल्याला बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. पेपर 1 व पेपर 2 चे सगळे कंबाईन क्वेश्चन आपण या ठिकाणी कंबाईन म्हणजे एकत्र केलेले आहेत आणि ते सर्वचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार. ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न काय दिलाय. तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या तांब्याची भरीव वृत्तचिती ही आहे वृत्तचिती. ओके त्रिज्या 2.1 सेमी याची जी त्रिज्या आहे ही 2.1 सेंटीमीटर आहे. ओके असून तिची उंची 8 सेमी आहे. उंची 8 सेमी आहे. ती वितळून 14 मिलीमीटर ती 14 मिलीमीटर व्यास. ओके म्हणजे 14चे निम्मे किती झाले 7 मिलीमीटर आपण काय म्हणू शकतो इथं त्रिज्या. व्यासाच्या निम्मी काय असते त्रिज्या. ओके आणि 1 मिलीमीटर जाडी असलेल्या किती चकत्या तुम्ही तयार करू शकता. म्हणजे थोडक्यात काय आता आपल्याला त्यापासून काय बनवायची पुन्हा एक वृत्तचितीच बनवायची. पुन्हा काय बनवायची एक वृत्तचिती. फक्त तिची जी त्रिज्या आहे ती 7 मिलीमीटर आहे आणि उंची जी आहे ती 1 मिलीमीटर आहे. आलं लक्षात. तर अशा किती चकत्या तुम्ही या वृत्तचितीपासून बनवू शकता. तर थोडक्यात काय तर मोठ्या वृत्तचितीच्या घनफळाला छोट्या वृत्तचितीच्या घनफळाने काय करायचे भागायचे. ओके म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे संख्या मिळणार आहे. ओके ठीक आहे. आता इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा केव्हा एखादी वस्तू वितळवून दुसरी वस्तू बनवायची तेव्हा त्या दोन वस्तूंचं घनफळ समान असतं. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला कोणती वस्तू लोखंडाची असेल सोन्याची असेल चांदीची असेल ती वितळू त्यापासून दुसरी जर वस्तू बनवायची असेल तर आधीच्या वस्तूचं घनफळ आणि नंतरच्या वस्तूचं घनफळ हे काय असतं समान असतं. ठीक आहे. तर आता ही एक चकती आहे पण हिचं जे घनफळ आहे हिचं अशा म्हणजे एकाच्या घनफळाने जर तुम्ही भागलं तर किती जेवढ्या चकत्या होतील त्या सर्व चकत्यांचं घनफळ हे काय असणार आहे आधीच्या वृत्तचितीला काय असणार आहे इक्वल असणार आहे. मग आता वृत्तचितीचं घनफळ जे आहे ते तुम्हाला माहिती आहे काय पाय आर वर्ग एच आणि खाली सुद्धा जी चकती तिचं सुद्धा काय असणार आहे पाय आर वर्ग एच. पण आपण इथं काय म्हणूया पाय तर दोघांचा समानच असणार इथं R1 आणि H1 म्हणू इथं R2 आणि S2 म्हणू कारण दोघांची रेडिएशन दोघांची हाईट काय असणार आहे वेगवेगळी असणार. आता गंमत इथं प्रॉब्लेम असा आहे का इथं मिलीमीटर दिले आणि इथं सेंटीमीटर दिलंय म्हणजे आपल्याला ह्या दोघांचं युनिट काय ठेवावं लागणार आहे समान ठेवावं लागणार आहे. मग आपल्याला एक माहिती काय 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेमी असतो. 10 मिलीमीटर म्हणजे काय 1 सेंटीमीटर. पट्टीवर तुम्ही पाहिलं 1 पासून 2 पर्यंत जे छोटे लाईन असतात त्या 10 असतात. ओके मग आता हे जर 8 सेंटीमीटर असेल तर त्याला काय म्हणूया आपण 80 मिलीमीटर आणि हे 2.1 असेल त्याला 10 ने गुणलं तर हे काय झालं 21 मिलीमीटर. आलं लक्षात. म्हणजे आता त्याची त्रिज्या 21 मिलीमीटर आहे आणि
उंची 80 मिलीमीटर आहे. याची त्रिज्या 7 मिलीमीटर आहे आणि उंची 1 मिलीमीटर आहे. आलं लक्षात? युनिट सेम झाले. आता आपल्याला फक्त किमती भरायच्या आहेत. आपण इथं काय ठेवलं 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? पायावर वर्ग यायचे बरोबर आहे. हा ठीक आहे, सूत्र चुकायला नको. मग आता याची त्रिज्या जर तुम्ही पाहिली तर ते किती आहे? 21 गुणिले 21 गुणिले उंची किती आहे? 80. त्यानंतर खाली जर पाहिलं तर 22/7 गुणिले याची त्रिज्या किती आहे? 7 गुणिले 7 आणि उंची किती आहे त्याची? 1. ओके ठीक आहे. मग आता इथे काय झालं? पहिलं एका 7ला हा 7 कट झाला. त्यानंतर आहे 7 एका 7 7 त्रिक 21 आहे. इथं 7 एका 7 7 त्रिक 21 आहे. त्यानंतर ह्या 22ला हे 22 कट झाले. आता इथं जर पाहिलं तर 3 त्रिक 9 आहे आणि 9 8 72 720. ओके, म्हणजे टोटल ज्या चकत्या बनल्या जातील या ठिकाणी त्या किती असणार आहेत? 720 असणार आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. 720 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग पुढचा प्रश्न, पाण्याच्या टाकीचा 310 भाग पाण्याने भरलेला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते, तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? आता टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील हे माहित होण्यासाठी आधी संपूर्ण भागात किती पाणी हेच माहित नाही. ओके, मग संपूर्ण भागातलं जे पाणी आहे ना त्याला आपण एक्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, एक्स लिटर, टाकीची जी पूर्ण कॅपॅसिटी आहे ना ती किती आहे? एक्स लिटर. म्हणजे त्या टाकीत पूर्ण एक्स लिटर पाणी बसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया का त्या टाकीमध्ये 80 लिटर पाणी. आता त्या 80 लिटरचे असं त्यांनी सांगितलं की आपण 8 भाग केले आणि त्यापैकी 2च भाग त्यामध्ये पाणी. काय सांगतोय? क्वेश्चन नीट समजून घ्या. एका टाकीची कॅपॅसिटी 80 लिटर आहे. हे एक्झाम्पल नाही, मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देतो. आता त्या 80 लिटरचे तुम्ही किती भाग केले? 10 भाग केले. 80 लिटरचे 10 भाग म्हणजे एक भाग झाला 8 लिटरचा. ओके, त्यामध्ये त्या टाकीची जी कॅपॅसिटी 80 लिटरची, पण त्याच्यात 2च भाग पाणी शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आता त्या टाकीमध्ये किती भाग पाणी शिल्लक म्हणजे किती लिटर पाणी शिल्लक आहे? 16 लिटर पाणी शिल्लक आहे. कारण एक भाग किती आहे? 8 लिटरचा आहे. ओके, असे तुम्ही टोटल भाग किती केले होते? 10 पैकी 10 केले होते. 10 पैकी 2च शिल्लक आहे. म्हणजे 8 दुणे 16 लिटर पाणी त्यामध्ये काय शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आता तुम्ही काय करता, तुमची जी टाकीची पूर्ण कॅपॅसिटी आहे, टाकीची कॅपॅसिटी किती दिली होती? 80 लिटर. आता त्याच्यामध्ये 2च भाग शिल्लक आहे 10 पैकी. 2 भाग शिल्लक आहे 10 पैकी. मग आपण काय केलं इथे गुणलं पहा. याने याला गुणलं तर 8 दुणे किती येते? 16. म्हणजे त्या पूर्ण टाकीच्या कॅपॅसिटीला किती भाग शिल्लक आहे किंवा काढायचं आहे आपल्याला बाहेर, त्याने फक्त त्याला काय करायचं असतं? गुणायचं असतं. म्हणजे तुम्हाला उत्तर मिळतं. लक्षात आलंय? ठीक आहे. आता टाकीची आपल्याला पूर्ण कॅपॅसिटी मिळालेली आहे. ती किती आहे? एक्स लिटर. जर टाकीची पूर्ण कॅपॅसिटी एक्स लिटर आहे, आता पण टाकीत पाणी जे आहे ते मात्र किती आहे? 3/10 भाग एवढंच पाणी शिल्लक आहे. म्हणजे थोडक्यात काय, पूर्ण कॅपॅसिटीला 3/10 नी काय करा? गुणा. ओके, आता एवढं काय टाकीमध्ये पाणी राहिलेलं शिल्लक आहे. म्हणजे शिल्लक राहिलेलं पाणी एवढे. त्यातून 51 लिटर बाहेर काढलं, म्हणजे अजूनही 51 लिटर त्याच्यातून काय केलं? मायनस केलं. ओके, काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. म्हणजे एकूण कॅपॅसिटीच्या 1/9 भाग पाणी त्याच्यामध्ये शिल्लक. पुन्हा आपण काय केलं? एक्स ना 1/9 ने गुणलं. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर तुम्ही काय झालं? 3x भागिले 10 वजा 51 बरोबर एक्स, 1 ने याला गुणलं भागिले 9. आता याला आपण इकडे आणलं आणि याला जर तिकडे नेलं तर इथं काय राहिलं? 3x भागिले 10 वजा x वजा 9. इकडे येताना ते वजा म्हणून झाले आणि 51 तिकडे जाताना अधिक म्हणून झाले. आता इथं पाया समान नाही, म्हणजे आपल्याला पाया समान करावा लागेल. 9 गुणिले 3 म्हणजे 9 त्रिक 27x. लक्षात? वजा 10 गुणिले x 10x भागिले 9 10 90 बरोबर तिकडे किती आहे? 51. ओके ठीक आहे. मग आता इथं किती आले? 17x भागिले किती आहे? 90 बरोबर किती आहे? 51. आता इथं जर पाहिलं तर मला x जर उत्तर काढायचं आहे तर 51, हे 90 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत आणि 17 तिकडे x ला गुणिले ते इकडे येऊन काय होतील? भागिले. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर काय होईल? 17 1 17 17 त्रिक 51 9 त्रिक 27 म्हणजे x बरोबर 270. आता 270 हे काय झालं? टाकीची पूर्ण कॅपॅसिटी. पण आपल्याला 270 इथं पर्याय जरी दिसत असला तरी तो पर्याय नाहीये का? कारण आपल्याला अर्ध्या भागात किती पाणी राहील एवढं विचारलं आहे. म्हणजे 270ला आपल्याला काय करावं लागणार आहे? 2 ने भागावं लागणार आहे. म्हणजे अर्ध्या भागाचं पाणी मिळणार आहे आपल्याला. काय होणार आहे? 2 एका 2 2 त्रिक 6 2 पंचे 10 म्हणजे 135 लिटर. ओके, म्हणजे टाकीमध्ये आता जे पाणी शिल्लक राहिलेलं असणार आहे ते किती राहिलेलं असणार आहे? 135 लिटर पाणी टाकीमध्ये शिल्लक राहिलेलं असणार आहे. ठीक आहे.
आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय धातूच्या भरीव चितीचा पाया काटकोन त्रिकोण असून आता एक चिती आहे इष्टिका चिती म्हणजे लांबी रुंदी आणि उंची असते इथे सुद्धा लंब चिती जी दिलेली आहे ती त्रिकोणाकृती आहे म्हणजे एक जो रॉड आहे ना तो त्रिकोणाकृती रॉड आहे हे नीट लक्षात ठेवा रॉड कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर या पद्धतीने तुमचा रॉड असणार आहे आलं लक्षात ठीक आहे थोडक्यात मी तुम्हाला या पद्धतीने दाखवतो ठीक आहे या पद्धतीने तुमचा तो रॉड आहे त्रिकोणाकृती आता त्यांनी काय सांगितलं एका ठिकाणी काटकोन त्रिकोण झालेला आहे एका ठिकाणी म्हणजे काटकोन त्रिकोण त्याचा जो पाया किंवा वरचा पार्ट म्हणून आपण त्याचा एक पार्ट काय काटकोन त्रिकोण असून कर्ण आता हा जर काटकोन त्रिकोण आहे तर त्याचा जो कर्ण असणार आहे हा कर्ण त्यांनी किती दिलाय 61 दिले व एक बाजू 11 एक बाजू किती दिली 11 तर आता पहा एक कर्ण काटकोन त्रिकोणामध्ये नीट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण जर 61 असेल आणि एक बाजू जर 11 असेल तर दुसरी 60 असते ठीक आहे त्रिकुट आहे ओके ठीक आहे म्हणजे आता इथं काय झालं वाटल्यास तुम्ही पायथागोरसचा थेरम इथे यूज करून पाहू शकता ही 61 11 म्हणजे ही 60 आहे जसं तुम्ही ठरवतं हे त्रिकुट आहे काय इथं 5 असेल ही 4 असेल तर ही किती असते 3 असते हे त्रिकुट आहे हे पाठ करून ठेवायचं आहे त्या पद्धतीने हे एक त्रिकुट आहे मग आता तुम्हाला दुसरी बाजू मिळालेली किती येते 60 आहे त्यानंतर 45 सेमी उंची असणाऱ्या लंबचितीला याची जी उंची आहे ना ही 45 सेंटीमीटर आहे उंची किती आहे 45 सेंटीमीटर ओके वितळून म्हटलं का काय येतं तिथं घनफळ ओके 10 सेमी व्यास म्हणजे 5 सेंटीमीटर त्रिज्या म्हणजे आर ओके व 21 सेमी उंची असणाऱ्या किती वृत्तचिती म्हणजे काय पाय आर वर्ग एच याचं काय घनफळ तयार होतील म्हणजे थोडक्यात काय या रॉडला तुम्हाला वितळून काय बनवायच्यात वृत्तचिती बनवायच्यात आता या वृत्तचिती जर तुम्हाला बनवायच्या असेल तर त्या किती होतील असं त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणजे थोडक्यात काय मला जर संपूर्ण संख्या काढायची असेल तर आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलंय का ह्या वस्तूच्या घनफळाला या वस्तूच्या घनफळाने काय करा भागा आता ही जर पाहिली तर हा त्रिकोणाकृती रॉड आहे याचं उत्तर याचं सूत्र आपल्याला माहित नाहीये पण आता जर तुम्ही इथं पाहिलं का वृत्तचितीच्या घनफळावरून तुम्ही याचं घनफळाचं सूत्र काढू शकता ते कसं पाहूया आपण पाहता एखादी जर वृत्तचिती असेल तिचा जो तळाचा भाग आहे हा कोणता असतो वर्तुळ असतो वर्तुळाचं सूत्र काय पाय आर वर्ग हे वर्तुळाचं सूत्र आहे आता तुम्ही जर पाहिलं तर वृत्तचितीचे जे घनफळ आहे याच्यामध्ये पण कोण आहे पाय आर वर्ग म्हणजे त्याला कशाने गुणलं उंचीने जर मी याला उंचीने गुणलं म्हणजे तळाच्या क्षेत्रफळाला जर उंचीने गुणलं तर आपल्याला काय मिळतं त्याचं पूर्ण घनफळ मिळतं नेहमी लक्ष ठेवा कोणत्याही आकृतीच्या तळाच्या क्षेत्रफळाला जर त्याच्या उंचीने गुणलं तर तुम्हाला काय मिळतं त्या आकृतीचं घनफळ मिळतं लक्षात मग आता याचा जो भाग आहे हा त्रिकोणाकृती आणि शिवाय तो काटकोन त्रिकोण आहे कोणता त्रिकोण येतो काटकोन त्रिकोण मग आता तळाचं क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे याचं जे घनफळ होणार आहे ते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची होणार आहे आता ह्या त्रिकोणामध्ये हा काय झाला पाया झाला आणि ही काय झाली उंची म्हणजे पाया 11 उंची 60 आहे आणि हा काय त्याचा कर्ण आहे ठीक आहे मग 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 11 गुणिले 60 कळलं आणि त्याची जी उंची आहे ह्या पूर्ण हे झालं तळाचे क्षेत्रफळ आणि त्या आकृतीची जी उंची आहे ती किती आहे 45 सेंटीमीटर म्हणजे आता त्याला जर मी उंचीने गुणलं तर मला काय मिळालं त्याचं घनफळ मिळालं म्हणजे मला ह्या आकृतीचं काय मिळालं घनफळ मला वृत्तचितीचं घनफळ सहज काढता येणार आहे कारण माझ्याकडे त्याची त्रिज्या सुद्धा आहे आणि माझ्याकडे त्याची काय उंची सुद्धा आहे लक्षात तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे या ठिकाणी आपण एक नवीन कन्सेप्ट शिकलो ती कोणती कोणत्याही वस्तूचं जर मला घनफळ काढायचं असेल तर त्याच्या तळाच्या त्रिज्येला त्याच्या उंचीने गुणायचंय ठीक आहे मग आता या पद्धतीने जर इथं पाहिलं तर काय होणार आहे 1/2 काय होणार आहे पहा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची ओके गुणिले पूर्ण आता पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ ओके म्हणजे तळाचं क्षेत्रफळ त्याला पूर्ण 45 ने जर आपण गुणलं तर आता आपल्याला जे मिळालं ते पूर्ण त्या आकृतीचं त्या रॉडचं काय मिळालं घनफळ मिळालं आता खाली जर पाहिलं तुम्ही तर काय पाय आर वर्ग एच आता पाय आर वर्ग म्हणजे पायची किंमत किती आहे 22/7 आर वर्ग आर किती आहे 5 गुणिले 5 ओके आणि एच उंची किती आहे 21 ओके म्हणजे हे आहे त्या रॉडचं घनफळ हे आहे त्या वृत्तचितीचं घनफळ ओके मग आता इथे काय होणार आहे
2 इथं भागलं, इथं किती आले 30. ओके. त्यानंतर 7 इथं भागलं, 7 त्रिक किती आले 21. त्यानंतर इथं जर पाहिलं तर काय 5 एक 5, 5 7 30. त्यानंतर 5 एक 5, 5 9 45, 3 एक 3, 3 त्रिक 9, 11 एक 11, 11 2 22, बे एक बे, बे त्रिक 6. म्हणजे आता इथं काय होणार आहे 3 त्रिक 9. फक्त किती राहिले 3 त्रिक किती राहिले 9. म्हणजे याचं एकूण जे उत्तर आलं ते किती आलेले या ठिकाणी 9. म्हणजे अशा किती वृत्तचित्रे आपण तयार बनवू शकतो 9 वृत्तचित्रे आपण या ठिकाणी काय करू शकतो बनवू शकतो. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर काय सांगितलंय 12 सेंटीमीटर त्रिज्येच्या एका वृत्तचितीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. म्हणजे एक वृत्तचिती तुम्हाला या ठिकाणी दिली. आपण आता वृत्तचिती काढूया या ठिकाणी. ठीक आहे. ही आहे एक वृत्तचिती. आता या वृत्तचितीची त्रिज्या जी दिलेली आहे या वृत्तचितीची त्रिज्या ती किती आहे 12 सेंटीमीटर. ओके ठीक आहे. आता त्यामध्ये एका ठराविक उंचीपर्यंत काय भरलेलं आहे पाणी भरलंय. किती उंचीपर्यंत 20 सेंटीमीटर पर्यंत पाणी भरलं. जेव्हा एक धातूचा गोळा त्या वृत्तचितीमध्ये सोडला, एखादा गोळा त्या वृत्तचितीमध्ये आता सोडला तुम्ही, ओके, तेव्हा ती जी पाण्याची उंची ना ती वाढलेली असणार आहे. ती कितीने वाढली तर ती वाढली 6.75 सेमी. 6.75 सेंटीमीटरने काय वाढली उंची वाढली. तर गोळ्याची त्रिज्या हा जो गोळा आहे तर याची त्रिज्या किती असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आता हा जो आकार आहे हा कोणत्या आकाराचा म्हणजे हा जो वाढलेला आकार आहे हा कशाचा आहे वृत्तचितीचाच आकार असणार आहे. म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये ठीक आहे. आता थोडक्यात काय थोडक्यात ही एक वस्तू आहे याच्यात पाणी भरलंय या लेवल पर्यंत. जर तुम्ही एखादा गोळा टाकला पाणी या लेवल पर्यंत आलं तर आता ही जी वाढलेलं पाण्याची लेवल आहे हेच त्या गोळ्याचं काय असणार आहे घनफळ असणार आहे. म्हणजे आता त्या वाढलेल्या पाण्याचा जो आकार आहे तो कोणत्या आकाराचा असणार आहे वृत्तचिती आकाराचाच असणार आहे. जर एखाद्या इष्टिका चितीमध्ये तुम्ही पाणी गोळा टाकताय तर वाढलेल्या पाण्याचा जो आकार असणार आहे तो इष्टिका चिती आकाराचाच असणार आहे. घनाची आकृती असेल तर घनाचाच आकार असणार आहे. तसं वाढलेल्या पाण्याचं घनफळ जे आहे ते म्हणजे काय एक प्रकारे वृत्तचितीचंच घनफळ आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे पाणी जे वाढतं ते पाणी किती वाढणार आहे त्या गोलाच्या घनफळा एवढं. मग आता आपल्याला इथे काय करायचंय तुम्हाला हे तर कळलेलं असणार आहे का गोलाचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ. ओके. आता गोलाचे घनफळ म्हणजे काय 4/3 पाय आर घन. वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग एच. आता 4/3 गुणिले 22/7 गुणिले आर घन कारण याची त्रिज्या तर आपल्याला काढायची ती माहितीच नाही. इथं 22/7 गुणिले आर. आता त्रिज्या किती दिलेली तर वृत्तचितीची 12. ओके गुणिले 12 गुणिले उंची किती आहे पूर्ण उंची धरायची आहे का नाही फक्त उंची किती धरायची 6.75 एवढीच धरायची आहे. 6.75. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय होईल पा आपल्याला आर घन काढायचा आहे. म्हणजे आता इथे 3/7 याला हे कट झालं. आता आरचा घन बरोबर 12 गुणिले 12 गुणिले हे 3 अजून एक्स्ट्राचे तिकडे गेले हे 4 त्या सगळ्याला भागिले गेले. ओके आणि तिकडे कोण राहिलेले 6.75. काय झालं कळलं का 22/7 22 म्हणजे पायाला पाया कॅन्सल झाला. 4 गुणिले होते भागिले गेले 3 भागिले होते गुणिले गेले. आता इथं जर पाहिलं तर 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही आरचा घन बरोबर इथे 3 आहे इथे एक 3 आहे इथे एक 3 आपण काय करणार आहे पा 3 गुणिले 3 ह्या 12ला तोडला आपण गुणिले 3 चौक 12. लक्षात घ्या हा पहिला वाला 3 हा दुसरा वाला 3 आणि हा 12 मधला एक 3 आहे आणि पुढे जे आले ते किती आहेत 6.75. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय 3 गुणिले 3 गुणिले 3 हा एक 3. इथं जर पाहिलं तर आता ह्या 4नी 5 चौक 20 ह्याच्या आले 2 7 चौक 28 आणि 2 30 ह्याच्या आले 3 6 चौक 24 आणि 3 27 2 नंतर पॉईंट 2 नंतर पॉईंट. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय इथं 3 गुणिले 3 गुणिले 3 इथं परत 3 गुणिले 3 गुणिले 3 27. आता इथं काय एलचा आरचा काय घन आहे आरचा घन जर असेल आणि आपण जर घन मूळ घेणार असेल तर आर बरोबर ह्या 3 3 मिळून एकच 3 बाहेर येणार आहे
आणि हा 27, इथून पण एकच 3 बाहेर येणार आहे. म्हणजे आर बरोबर पुन्हा एकदा तुम्हाला काय उत्तर मिळालेलं आहे? 9 उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. आले लक्षात? तर त्या गोलाची जी त्रिज्या असणार आहे ती किती असणार आहे? 9 सेंटीमीटर या ठिकाणी असणार आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ही कॅल्क्युलेशन फक्त नीट समजून घ्या. ओके, ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय का? 14 मीटर व्यास. 14 मीटर जर व्यास असेल तर लगेच लिहून ठेवायचे 7 मीटर काय त्याची त्रिज्या आहे. ओके, 24 मीटर जर उंची दिलेली आहे, ओके, तर शंखाकृती तंबू तयार करण्याकरता 5 मीटर रुंदीचे किती कापड लागेल? म्हणजे आता थोडक्यात काय, एक तंबू तुम्हाला बनवायचा आहे. आता थोडक्यात ह्या आकाराचा तुम्हाला काय बनवायचा आहे? तंबू बनवायचा आहे. आता तंबू बनवताना आपण तळामध्ये कापड आथरत नाही. आपण जे कापड म्हणजे कापड लागतं आपल्याला तंबू बनवायला, ते फक्त वक्र पृष्ठफळाचं लागतं. मग आता थोडक्यात काय, तुम्ही बाहेर फिरायला गेले आणि तुम्हाला या लांबी रुंदीचा काय मीटर काय बनवायचं आहे? तंबू बनवायचा आहे. आणि मग तो तंबू बनवण्यासाठी तुम्ही दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला सांगितलं का एवढ्या उंचीचा म्हणजे एवढा आम्हाला काय, सॉरी सेंटीमीटर नाही मीटर आहे इथं, मीटर सेंटीमीटर लिहिलं होतं चुकून, ठीक आहे. 7 मीटर काय त्रिज्या असलेला आणि 24 सेमी उंची असलेला एक मेला तंबू बनवायचा आहे आम्हाला. तर आम्हाला कापड द्या. मग तो काय म्हटला की माझ्याकडे कापड आहे, पण त्या कापडाची रुंदी आहे ना ती 5 मीटर आहे. तिच्यापेक्षा मोठं रुंदीचं कापड माझ्याकडे नाहीये. तर मला सांगा का तुम्हाला किती लांबीचं मी कापड कट करून देऊ? आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, तर शंकूचे वक्र पृष्ठफळ काय लिहितोय मी इथं? शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर आयताचे आयताचे क्षेत्रफळ. तुम्ही म्हणाल कसं काय? तर शंकूचे वक्र पृष्ठफळ त्याला कापड जेवढं लागणार आहे तेवढं. आता त्यांनी काय सांगितले 5 मीटर रुंदीचे किती कापड लागेल? 5 मीटर एखाद्या कापडाची रुंदी जर 5 आहे तर अशी लांबी किती असणार आहे एवढं त्यांनी विचारले. म्हणजे लांबी गुणिले रुंदी त्या कापडाचं क्षेत्रफळ आणि वक्र पृष्ठफळ म्हणजे थोडक्यात तंबू बनवताना लागणाऱ्या कापडाचं क्षेत्रफळ. म्हणजे ही दोनही काय एक प्रकारे क्षेत्रफळच आहेत. ठीक आहे. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर शंकूचे क्षेत्र वक्र पृष्ठफळ जे आहे ते आहे पाय आर एल. आयताचे क्षेत्रफळ जे आहे ते लांबी गुणिले रुंदी एल गुणिले बी. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मला एल ची व्हॅल्यू माहित नाही. हा जो एल आहे हा एल कोणाचा आहे? शंकूचा आहे. हा एल कोणाचा आहे? आयताचा आहे. लांबी मला माहित नाही पण मला रुंदी माहिती आहे किती आहे? 5. इथं जर पाहिलं तर 22/7 गुणिले त्रिज्या किती ठेवायची मला? 7 मीटर. पण मला इथं जर तुम्ही विचारलं तर एल एल म्हणजे 24 आहे का? तर नाही. का बरं एल 24 नाहीये? जर तुम्हाला मी सांगितलं होतं का उंची जी दिली आहे ना ही काय आहे? लंब उंची दिलेली आहे. म्हणजे ही किती आहे? 24 आहे. हे किती आहे? 7 आहे. तर हे किती असणार आहे? 25. तुम्ही पायथागोरसचा थेरम पुन्हा एकदा काय करू शकता? वापरू शकता. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ही जर उंची, ही लंब उंची आणि ही त्रिज्या आहे. म्हणजे हा काय झाला? एक काटकोन त्रिकोण झाला. हे 7 आहे, हे 24 आहे. आता कर्णाचा वर्ग हा काय असतो? इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा. म्हणजे 24चा वर्ग 576. त्रिकूट येते, पाठ करून ठेवा. 7चा वर्ग 49. या दोघांची जर मी बेरीज केली तर इथे किती आले? 625. आणि 625 कोणाचं आहे? वर्ग आहे, तर 25चा वर्ग आहे. आणि म्हणून या ठिकाणी कर्ण किती आला? 25. म्हणजे आता ही जी तिरकस उंची मला मिळाली ही 25 मिळाली, म्हणून मला इथं काय ठेवायचं आहे? 25 हा आकडा लिहायचा आहे. लक्षात आलं का 25 ठेवला? ठीक आहे. आता इथं काय झालं? 7ला 7 कट झाला. म्हणजे इथं किती राहिले? 22, 25 आणि इकडे किती आहे? 5. आता इथं जर पाहिलं तर मला एलची लेंथ काढायची. म्हणजे इकडे काय केलं मी? 22 गुणिले 25 आणि हे जे 5 आहेत इकडे काय येले भागिले, इकडे कोण राहिला? एल. 5 ने इथं भागलं 25, 5 5 25, 22 5 110 बरोबर काय? एल. म्हणजे तुम्हाला जो आयताचे क्षेत्रफळ लागणार आहे, सॉरी आयताचे कापड जे लागणार आहे आयताकृती त्याची रुंदी 5 आहे, त्याची लांबी किती असणार आहे? 110 मीटर. म्हणजे 5 मीटर कापड जे आहे ते 110 मीटरला काय करावं लागणार? तुम्हाला कट करावं लागणार आहे. तेवढं कापड तुम्हाला लागणार आहे तुमचा तंबू बनवण्यासाठी. पर्याय क्रमांक किती या ठिकाणी? 3C. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न जर काय सांगितलं, एक घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ, घनाकृती केकचे आकृती कोणती? घन. त्याचे एकूण पृष्ठफळ किती आहे? 684 सेमी वर्ग आहे. तो कापून इष्टिकाची ती आकाराचे समान 4 भाग केले. कापून इष्टिकाची ती आकाराचे समान 4 भाग केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे एकूण पृष्ठफळ आणि घनफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतात? ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर पहिलं काय? पृष्ठफळ तेवढेच असेल. पहिला ऑप्शन डायरेक्ट कट झालेला आहे. नीट लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू जेव्हा दोन भागामध्ये कट होते
तेव्हा तिचं पृष्ठफळ वाढतं, कमी होत नाही. म्हणजे आता ही इष्ट कशी, जर मी याचं एकूण पृष्ठफळ जर तुम्ही काढलं आणि याला मी जर कट केला, आता 2 भाग झाले, आता याचं पृष्ठफळ कमी होईल का वाढेल? वाढणार. का? कारण जेव्हा मी याला कापतो, जेव्हा मी याला कट करतो, तेव्हा याचा हा पोर्शन इकडे झाला, हा पोर्शन इकडे झाला, म्हणजे दोघांनाही परत नवीन 2 साईड ऍड झाल्या. जी साईड इथं प्रेझेंटच नव्हती ती साईड काय झाली? ऍड झाली. बाकीचं सर्व पोर्शन आहे तसंच राहिला, पण एक साईड काय झाली? दोघांनाही साईड काय झाल्या? ऍड झाल्या. आता 4 केले तर ऑब्व्हियसली तेवढ्या साईड ऍड होणार आहेत. म्हणजे जर तुम्ही लक्षात ठेवलं, कोणतीही वस्तू 2 भागात केली तरी पृष्ठफळ वाढतं. एकूण पृष्ठफळ, आपलं फक्त पृष्ठफळाशी विषय चालला. जर एका भाग म्हणजे कोणत्याही वस्तूचे जर 2 भाग केले तर पृष्ठफळ वाढतं. इथं 4 भाग केलेत म्हणजे पृष्ठफळ काय झालेलं असणार आहे? वाढलेलंच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर घनफळ तेवढेच असेल. ओके, 100%. एखादी वस्तू 2 भागात केली म्हणून तिचं वजन बदलत नाही. घनफळ आहे तेच राहतं. म्हणजे ब हा ऑप्शन बरोबर आहे. पृष्ठफळ 576 सेमीने वाढेल, माहित नाही कारण आपण पृष्ठफळ काढलंच नाही. त्यानंतर घनफळ 1728 सेमी असेल, घन असलं पाहिजे इथं. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ते घनफळ 1728, आता हे पण आपण काढलेली नाही. म्हणजे फक्त आपल्याला एक माहिती आहे बेसिक नॉलेजवरनं, का पृष्ठफळ आहे तेवढंच राहू शकत नाही, घनफळ आहे तेवढंच राहतं. ओके, म्हणजे अ हा ऑप्शन नाहीच आहे. म्हणजे अ कुठं आलाय तो पहा, तो ऑप्शन कट करून टाका. अ इथं आहे, अ इथं पण आहे, म्हणजे हा पण कट आहे, अ इथं पण आहे, हा पण कट आहे. म्हणजे आता आपल्याला क आणि ड माहित नाही तरी पण आपण ह्या ऑप्शनला टिक करणार आहे, कारण यामध्ये अ नाही आणि अ 100% चुकीचं हे आपल्याला माहिती आहे. आणि 4च पर्याय आहेत, त्यापैकी 3 तर डायरेक्ट कट झाले, म्हणजे एकच राहिला. ऑब्व्हियसली आपण त्याला टिक केलंय. बाकी तुम्ही चेक करू शकता याच्या पृष्ठफळावर घनाचे एकूण पृष्ठफळ किती? 684. आपण बघूया, पण याचं घनफळ सरळ सरळ दिलंय तर आपण चेक करू नक्की तेवढं येते का. आता केकचे घनाकृती पृष्ठफळ जे आहे 864 आहे. आता घनाचे एकूण पृष्ठफळ जे आहे ते काय? 6l चा वर्ग. मग आता इथं किती आलं? 864 बरोबर किती आहे? सॉरी 6l चा काय? वर्ग. हे इकडं सॉरी घन नाही, इथं घनफळ दिले ना, सॉरी हे पृष्ठफळ काढतोय, इथं घनच असलं पाहिजे. ओके, प्रिंटिंग मिस्टेक असेल. आता इथे जर पाहिलं तर काय? 864 भागिले 6 बरोबर l चा वर्ग. इथं भाग दिला, 6 6 उरले किती? 2. 6 चोक 24, परत 2 उरले, 6 चोक 24 बरोबर काय? l चा वर्ग. म्हणजे जर वर्गमूळ घेतलं तर ते 12, म्हणजे l म्हणजे लेंथ मी किती मिळाली तुम्हाला? 12. म्हणजे असा एक घन आहे तर त्याचं जे साईड आहे, म्हणजे तो जो घन असणार आहे घन, तर त्याची जी साईड असणार आहे तर ती किती आलेली आहे या ठिकाणी? 12 मीटर. सेंटीमीटर का मीटर आहे? सेमी. ओके, सेंटीमीटर, म्हणजे 12 सेंटीमीटर. आता घनफळ, आता जर याचं मला घनफळ काढायचे तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे थोडक्यात काय होणार आहे? 12 गुणिले 12 गुणिले 12. आता 12 गुणिले 12 144 हे तर फायनल आहे, त्याला परत 12 ने गुणा. ओके, काय आलं? 12 चोक 48, हाच्याले 2, सॉरी 4, 12 चोक 48 आणि 4 52, हाच्याले 5. ओके, त्यानंतर 12 एक 12, 12 आणि 5 17, 1718, 12चा घन आहे हा. आलं लक्षात? तर या पद्धतीने घनफळ, म्हणजे पर्याय ड आणि ब तर आपलं बरोबर आहे, तर तुम्ही चेक करू शकता. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला आपण काय काढलं? बेसिक लॉजिक वापरलं. पृष्ठफळ तेवढंच नसतं, बाकी कट करा म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऑप्शन पर्यंत पोहोचता. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. प्रदीप रावांनी 60 रुपये प्रति फूट, ओके, या दराने 120 फूट खोल कूप नलिका खोदायची ठरवली. ओके, परंतु कूप नलिकेला पाण्याचा स्रोत कमी असल्यामुळे, म्हणजे काय झालं? प्रदीप रावांनी एक कूप नलिका म्हणजे एक विहीर खोदली. किती खोदली? 120 मीटर पर्यंत ती खोदली. फूट आहे, सॉरी मीटर नाही, काय फूट आहे. ठीक आहे, 120 फूट पर्यंत खोदली, पाणी लागलं नाही. ठीक आहे, पाण्याचा स्रोत कमी असल्यामुळे पहिल्या खोदकामाच्या एकास 7/8 पट खोदकाम केले. म्हणजे अजून ती खोदली खाली. ती किती खोदली आता? पहिलं जेवढं होतं ना त्याच्या 1/7/8, 1 गुणिले 7/8 याचा अर्थ होतो 8 एका 8, 8 आणि 7 15, म्हणजे 15/8 एवढी पुन्हा खोदली, आणखी खोदली. आणखी
तर प्रतापरावनी कूपनलिका खोदण्याकरता एकूण किती खर्च आला? तर त्यांना एकूण किती खर्च आला? म्हणजे आधी किती खोदली होती? 120. पाणी लागलं नाही, पुन्हा खोदली. मग पुन्हा नक्की किती खोदली? आधी जेवढी खोदली ना त्याच्या 15/8 पट. म्हणजे थोडक्यात आता इथे काय होणार आहे? 8 1 8 8 उरले किती? 4 8 45 म्हणजे 15 आले. 15 गुणिले 15 म्हणजे किती आले? या ठिकाणी जे मिळाला आकडा तो आहे 225. 15चा वर्ग. म्हणजे आधी जी खोदली ती किती खोदली? 120. नंतर खोदली ती 225. ओके, म्हणजे आता टोटल किती झालं? 5 2 2 4 आणि इथे किती? 345 फूट तुम्ही काय केली? विहीर खोदली. एका फुटाला 60 रुपये खर्च आहे. म्हणजे याला जर मी 60 ने गुणलं तर हा शून्य ठेवून घेतला. 6 30 पुन्हा 3 आले. 6 चोक 24 24 आणि 3 27 2 6 18 आणि 2 20 म्हणजे 20,700 रुपये प्रतापरावांना काय आलेला आहे? खर्च आलेला आहे 20,700 रुपये. पर्याय क्रमांक 2. ते या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. मी प्रश्न रिपीट करत नाही कारण नंबर ऑफ क्वेश्चनची संख्या जास्त आहे आणि सर्व पॅटर्न मला घ्यायचे आहेत. म्हणजे सर्व प्रश्न 100% आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो मी परत परत क्वेश्चन रिपीट करत नाहीये. तर तुम्हाला जर एखादा क्वेश्चन नाही समजला, कॅल्क्युलेशन नाही लक्षात आलं तर व्हिडिओ पुन्हा मागे जाऊन पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा 9वा प्रश्न काय सांगितलं? एका वृत्तचितीची उंची कायम ठेवून आकार कोणता आहे? लंब वृत्तचिती ठेवून त्याच्या तळाची त्रिज्या 10% वाढविल्यास त्याच्या घनफळात शेकडा किती वाढ होईल? ओके, आता एक वृत्तचिती त्याच्या तळाची त्रिज्या उंची कायम ठेवायची, तळाची त्रिज्या 10% वाढवायची. मग आता मी काय करेन? वृत्तचितीचे घनफळ थोडासा वेगळा पॅटर्न आहे. पहा, वृत्तचितीचे घनफळ सूत्र काय? पाय आर वर्ग एच. मग आता आपल्याला पायची किंमत बदलत नाही, ती 22/7. ओके, उंची 30 ठेवायची. उंचीला आपण काय म्हणूया? 1 सेंटीमीटर घेतली समजा. ओके, उंची 1 सेंटीमीटर घेतली. त्रिज्या आपण जी घेतली ना या ठिकाणी 10 गुणिले 10 घेतली. मग तुम्ही म्हणाल सर 10 का घेतली? तर या ठिकाणी आपण 22/7 कट करून इथं काय लावू आपण? 3.14. का बरं? जर मी त्रिज्या 10 घेतली, त्रिज्या किती घेतली होती आपण? 10 सेंटीमीटर. ओके, आणि उंची किती घेतली आपण? 1 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. त्यामुळं आता इथं जर पाहिलं तर 10 गुणिले 10 म्हणजे किती आले? 100. 100 ने जेव्हा तुम्ही 314 ला गुणता, 1 ने गुणलं तरी आहे तीच उत्तर येणार आहे. 3.14 ला गुणता तेव्हा उत्तर किती येणार आहे? 314 उत्तर येणार आहे. म्हणजे मला हे मिळालेलं घनफळ. आता काय झालं? आता मी काय ठेवलं? उंची 30 ठेवली. आता पुन्हा वृत्तचितीचे काय काढायचे मला? घनफळ. काय सूत्र आहे? पाय आर वर्ग एच. ओके, आता मी जी त्रिज्या आहे ती मी किती ठेवणार आहे आणि उंची किती ठेवणार? उंची तर एकच ठेवायची हे फायनल आहे आता. काय? उंची 30 ठेवलेली आहे. ओके, आता त्रिज्या 10% वाढते. कोणत्याही मी तुम्हाला आपण नफा तोटा खरेदी विक्री या टॉपिक मध्ये पण पाहिले. कोणत्याही वस्तूचा 1 झिरो म्हणजे कोणत्याही संख्येचा 1 झिरो कट केला तर त्या वस्तूची 10% अमाऊंट तुम्हाला मिळते. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगितलं काय? तर 20,000चे 10% किती? असं जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर 1 झिरो कट करा म्हणजे किती होतात? 2,000. 2,000ला तुम्ही 10 ने गुणले तर पुन्हा 20,000 वर जाता पहा तुम्ही. अजून एक कट केला तर तुम्हाला 1% मिळतो. पहा, कोणत्याही वस्तू, कोणत्याही किमतीचा वस्तू नाही, कोणत्याही किमतीचा 1 झिरो कट केला 10% कडे जातं. 2 झिरो कट केले 1% कडे जातं. आता त्रिज्या जर 10 आहे, जर मी त्याचा 1 झिरो कट केला तर किती राहिला? जो एक आकडा राहिला तो कशात गेला? 10% गेला. म्हणजे 10% जर त्रिज्या वाढवली तर आधीची त्रिज्या 10 होती, आता ती किती झाली? 11. 1 नीच वाढणार आहे का? 10% ती वाढली. ओके, म्हणजे आता जे घनफळ येणार आहे 3.14 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 1. 1 ने गुणलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे आपण आता याला 11 ने जर गुणलं, 11 चोक 44 हाच्याली 4. 11 1 11, 11 4 15. हाताला 1. 11 3 33 आणि 34. ओके, म्हणजे 34.54 गुणिले पुन्हा किती आले? 11. 11 चोक 44 पुन्हा 4 11 55 आणि 4 59. त्यानंतर आले 5 11 चोक 44 44 आणि 5 पुन्हा 59. ओके, आणि 5 हातचे आले. इथे जर पाहिलं तर किती येणार आहे? 11 3 33 33 आणि 5 11 3 33 आणि 5 38. ओके, म्हणजे 389.94. आता इथे हे आलेलं नंतरचं घनफळ आणि हे आलेलं आधीचं घनफळ म्हणजे 314 आणि 389 म्हणजे 389 पॉईंट किती आहे पुढं? 94.
यातून 314 जर मी वजा केले तर घनफळ कितीने वाढलं, तर हे 94 तसेच्या तसे खाली आले. इथं किती आले 5, इथं किती आले 7. ओके, म्हणजे 74 एवढं काय झालं, घनफळ वाढलेलं आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय, किती टक्क्यांनी ते वाढलं हे जर तुम्हाला काढायचं असेल तर 314चं घनफळ जर 314 आलं असतं तर ते 100% जातं. तर आता ते 75.94 आहे, तर ते नक्की किती टक्क्यांनी वाढलेलं आहे हे तुम्हाला फक्त काय करायचे पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आता इथे जे काय होणार आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार होणार, ह्या दोघांचा गुणाकार होणार. जर 100ने मी 75.94 गुणत असेल तर 100% हा पॉईंट काय जाणार आहे, पुढे जाणार आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तर तुम्ही 75.94 भागिले किती येणार आहे 314 बरोबर किती येणार आहे एक्स. तिरकस गुणाकार केला आपण आणि एक्स बरोबर काय लिहिलं, ह्या दोघांचा गुणाकार ते पॉईंट केला, ह्या दोघांचा गुणाकार 314 काय पाठवले याला भागिले पाठवले. म्हणजे आता जर याने याला भागलं तर तो जो भागाकार येणार आहे तेच काय असणार आहे तुमचे इथं काय असणार आहे टक्के असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला आता हा फक्त काय करायचा आहे भागाकार करायचा आहे. ठीक आहे, तर भागाकार काय येतोय त्या ऑप्शनला तुम्ही काय करायचे टिक करायचे. तर थोडासा वेगळ्या पॅटर्नने विचारला गेलेला प्रश्न होता आणि मी तुम्हाला सूत्राकडे न जाता आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन आपण या ठिकाणी काय केलेलं आहे हा प्रश्न सोडवलेला आहे. जर तुम्हाला ही मेथड कळली असेल तर ठीक, नसेल तर दुसरी एखादी मेथड ट्राय केली तुम्हाला येत असलेली तरी चालेल किंवा सूत्रांवर जरी तुम्ही वापर केला तरी चालणार आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय का, एका घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ 1944 सेमी आहे. तो कापून इष्टिकेची ते आकाराचे समान 4 भाग केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत सेम असाच एक प्रश्न झालेला आहे. तुकड्यांचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील. पृष्ठफळ तेवढेच राहील असं होऊ शकत नाही, पृष्ठफळ नेहमी वाढतं. ओके, कारण या ठिकाणी किती भाग केलेले 4 भाग केलेले आहेत. म्हणजे हा ऑप्शन नाहीये. म्हणजे हे तीनही ऑप्शन कट झाले. डोळे झाकून एका ऑप्शनला तुम्ही काय करू शकता टिक करू शकता. आले लक्षात? म्हणजे एका सेकंदात तुम्हाला हा प्रश्न सुटणार आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा, 28 सेमी व्यास म्हणजेच 14 सेंटीमीटर त्रिज्या. ओके, धातूचा भरीव गोल हा काय गोल आहे वितळून म्हणजे काय आलं तिथं घनफळ. ओके, त्यापासून 4 2 3 म्हणजे याचा अर्थ काय झाला 4 त्रिक 12 12 आणि 2 14/3 सेमी व्यास एवढा जर व्यास आहे 14/3 हा जर व्यास आहे तर त्रिज्या किती होणार आहे 14/3 ला 2 जर भागलं म्हणजे 1/2 गुणायचं. 2 भागणं म्हणजे 1/2 गुणणं असतं. इथं किती येणार आहे 7/3 म्हणजे त्रिज्या किती आली 7/3 व 3 सेमी उंची असलेले लहान शंकू तयार करण्यात आले तर त्यापासून तयार झालेल्या शंकूची संख्या किती असेल. लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, एक गोल दिलाय, गोलाचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ. आता गोलाचे घनफळ काय 4/3 पाय आर घन आणि हे गोलाचं घनफळ, शंकूचे घनफळ काय 1/3 पाय आर वर्ग एच. मग आता 4/3 पाय गुणिले पाय आर घन म्हणजे किती 22/7 घन त्रिज्या किती दिलेली आहे 14 14 भागिले जर इथं तुम्ही पाहिलं 1/3 गुणिले 22/7 गुणिले आर वर्ग त्रिज्या किती दिलेली इथं 7/3 गुणिले 7/3 गुणिले उंची किती दिलेली आहे 3 सेमी. उंची किती दिली 3 म्हणजे ज्याच्या जागी त्याची व्हॅल्यू फक्त काय केली आपण भरली. गोलाच्या घनफळाला शंकूच्या घनफळाने भागाचे कारण वितळून म्हटलं तर घनफळ येतं. ओके ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर कोण कसा कट होईल पा, इथं 7 1 7 7 2 14 एका 7ला हा एक 7 कट झाला 7 1 7 7 2 14 हा इथं कट झाला. त्यानंतर ह्या 3ला बेसला हा 3 बेस कट झाला. त्यानंतर अजून या 22ला हे 22 कट झाले. इथं 3 राहिलेले आहेत, इथं 3 राहिले, हे 3 आणि हे 3 इथं शिल्लक राहिलेले आहेत पहा. 7/3 7/3 आणि हे 3 त्यातल्या एका 3ला हा आपण 3 कट केला. ठीक आहे. आता हा जो 3 आहे हा भागिले याला जर वरती पाठवायचा असेल तर तो गुणिले जाणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे 4 हे शिल्लक राहिलेले आहेत, बाकी कोणीच नाही शिल्लक राहिलं. 4 2 8 8 2 16 ओके आणि 16 आणि हे 3 वरती गुणिले म्हणूनच जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे 16 गुणिले 3 गुणिले 14
नीट लक्षात ठेवा काय झाले या ठिकाणी. मग 16 त्रिक किती झाले 48. ओके, आणि गुणिले किती आले 14. 16 त्रिक 48 गुणिले 14. त्यापेक्षा आपण काय करू, 16चा आपल्याला गुणाकार अजून सोपा करू थोडासा. 14 त्रिक 42 गुणिले 16. ओके, म्हणजे तिथं काय झालं पा 16 दुने 32, ह्याचे आले 3, 16 चोक 64 आणि 3 67. ओके, 672. म्हणजे किती शंकू तुम्ही बनवू शकता, 672 शंकू तुम्ही काय करू शकता, बनवू शकता. फक्त काय केलं आपण, गोलाच्या घनफळाला शंकूच्या घनफळाने भागलं. फक्त हे करत असताना व्यास किती दिलाय, व्यासाची निम्मी त्रिज्या आपल्याला बनवता आली पाहिजे. एकदा का हे जमलं का बाकी मला वाटत नाही ह्या प्रश्नामध्ये काही हार्डनेस होता. फक्त सूत्र तुमची पाठ पाहिजे. सूत्र जर तुमची पाठ असेल तर या टॉपिकवरचा कोणत्याही प्रश्नाला तुम्ही थांबवू शकत नाही. ठीक आहे. आता इथं काय सांगितले पहा, 27 मीटर घनफळ, मीटर या इथं 27 मीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून, घन आहे. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे या ठिकाणी, एक घन दिलाय, घन या आकाराचा एक घन आहे. ठीक आहे. घनापासून 1 सेमी, काय सांगितलं इथं, 1 सेमी बाजू असलेले घन कापून वेगवेगळ्या जोडणीने नवीन तयार केलेल्या भरीव इष्टिकाची ती पृष्ठफळ खालीलपैकी किती असू शकेल. म्हणजे थोडक्यात काय, या घनापासून किती तुम्ही घन छोटे छोटे का ज्यांची लेंथ, लांबी रुंदी आणि उंची, लांबी रुंदी आणि उंची आपल्याला किती ठेवायची आहे, 1 ठेवायची. ओके, आपण काय करूया, घन घेतले, असे छोटे छोटे घन तुम्हाला बनवायचे. ओके, ज्यांची लांबी रुंदी उंची आणि काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. अशी तुम्ही किती घन बनवू शकता, असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलाय. आणि ते घन बनवल्यानंतर त्याचा आकार तुम्ही इष्टिकाच्या चितीमध्ये बनवायचा आहे. आणि असे त्याचे जे आहे ते पृष्ठफळ, त्याचे इष्टिकाचे जे पृष्ठफळ किती येईल, अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला. पहिली गोष्ट, आता आपल्याला वरतून खाली काय दिले का, थोडासा हार्ड क्वेश्चन, हार्ड म्हणजे लेंदी क्वेश्चन दिलाय. 78 इथं 110 मीटर आहे, हे मीटर मध्ये दिले पहा. हे सगळं कशात दिलंय, मीटर मध्ये दिले. ओके, ठीक आहे. आता अ ब क 3 ऑप्शन दिले, घन दिलंय, याच्यापासून किती घन आपण बनवू शकतो छोटे छोटे, हे आपण सर्वात सुरुवातीला काढूया. त्याच्यानंतर त्यांना अरेंज केल्यानंतर आपल्याला त्याचं पृष्ठफळ काढते. ठीक आहे. मग आता सर्वात महत्वाचं म्हणजे याचं सर्वात कमी पृष्ठफळ कधी मिळतं आणि सर्वात जास्त पृष्ठफळ कधी मिळतं. आता ह्या वस्तूपासून आपण असे जर छोटे छोटे जेवढे काही घन बनवणार, तेवढे सर्वच्या सर्व घन एका लाईन मध्ये आपण जेव्हा ठेवतो, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त पृष्ठफळ मिळतं. आणि ह्या घनांना पुन्हा आपण आहे त्याच जागी पुन्हा अरेंज केलं तर सर्वात कमी घनफळ मिळतं. लक्षात ठेवा. म्हणजे यांना एका लाईन मध्ये ठेवलं तर सर्वात जास्त घनफळ आहे, आणि पुन्हा जसंच्या तसं म्हणजे हे घन बाजूला केले आणि पुन्हा घनच जसे होते तसे अरेंज केले, म्हणजे तर त्याला आपल्याला सर्वात कमी पृष्ठफळ मिळतं. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता नक्की घन किती आहेत हे आपण काढूया. 1 सेमी त्याचं हे आहे. तर आणि हे घन मीटर घन आहे. जर तुम्ही बारकाईने नीट पाहिलं तर हे मीटर घन आहे, आणि हे पण मीटर आहे, हे पण मीटर आहे. मला वाटतं हे पण मीटरच असणार आहे. प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, नसेल तर पाहूया आपण. ठीक आहे. आता ते पण 1 मीटर आपण केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं 27 मीटर आणि 1 मीटरचे बॉक्स तुम्हाला छोटे छोटे बनवायचे, तर साधारण जर तुम्ही पाहिलं तर घनाचं घनफळ जे आहे, घनाचे घनफळ हे काय, एलचं घन, इथं किती आहे 27, इथं काय एलचा घन, म्हणजे एल किती मिळाला 1, सॉरी 3, म्हणजे लेंथ 3चं घन, घनमूळ घेतलं आपण 3. ओके, म्हणजे आता या घनाची जी लांबी, त्याची रुंदी आणि त्याची उंची, हे सर्व जर पाहिलं तुम्ही तर हे किती 3, 3 आणि 3. मग आता इथं जर पाहिलं तर टोटल घन तुम्ही किती बनवू शकता, का ज्याची 1 सेंटीमीटर आहे. तर पूर्ण घनफळाला, ओके, संख्या, आता संख्या कशी काढणार, पूर्ण घनफळाला म्हणजे किती 27 ला एकाच्या घनफळाने, आता याची लांबी रुंदी आणि उंची किती असणार आहे, 1 1 1, म्हणजे त्याचं घनफळ काय, एल घन, म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1, आणि याचं काय असणार आहे, ओके, 1 नी जर भागलं तर उत्तर किती येणार आहे 27. म्हणजे आता जर हा प्रश्न तुम्ही पाहिला तर टोटल 27 घनांची काय झाली संख्या. आता या 27 घनांना जर एका लाईन मध्ये आपण अरेंज केलं
बरोबर का? हा एक घन, हा एक घन, हा एक घन, असे जर 27 एका लाईन मध्ये ठेवले तर याची लांबी जी होणार आहे, ही जी लांबी होणार आहे, लांबी किती होणार आहे? एल. एल आपण म्हणूया. लांबी किती होईल आपल्याला? 27. रुंदी किती असणार आहे? म्हणजे ब्रेथ ही एकच असणार आहे आणि उंची किती असणार आहे? म्हणजे हाईट आपण ज्याला म्हणतो ती पण किती असणार आहे? एक असणार आहे. कारण हे 27 चे 27 आपण एका लाईन मध्ये अरेंज केले. म्हणजे आता हे काय झालं? इष्टिका चिती झाली. आता इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर का? इष्टिका चितीचे पृष्ठफळ. मग आता आकडा क्रमांक 1, लांबी 27, ओके, रुंदी 1 सेंटीमीटर मीटर सॉरी, आणि उंची सुद्धा काय 1. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र जे आहे 2 गुणिले लांबी रुंदी एल बी बी एच एच एल, ओके, म्हणजे 2 कंसात 27 एक 27 अधिक, ओके, 1 गुणिले 1 अधिक पुन्हा 27 एक 27, ओके, लांबी हे मी डायरेक्ट केलं एल बी बी एच आणि एच एल, ओके, ठीक आहे. म्हणजे 27 27 54 आणि 1 55, 55 गुणिले 2 110 मीटर घन. आलं लक्षात? मीटरचा वर्ग सॉरी, ओके, म्हणजे 110 ऑप्शन आहे, म्हणजे ब ऑप्शन आहे. हे मीटर म्हणून आपण फक्त त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं, एवढंच झालं. ओके, जर सेमी मध्ये असेल तर सेमीने सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, फक्त तुमच्या लक्षात यावं कन्सेप्ट, सेमी मध्ये गेलं तरी काही फरक पडणार नाही. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी 110 म्हणजे ब ऑप्शन आलेला आहे. मग आता जे आपल्याला चेक काय करावं लागणार आहे, म्हणजे फक्त बच बरोबर आहे का? आता एक झालं. आता याला लाईन सर्व काय केलं आपण एका लाईन मध्ये अरेंज केलं. आता आहे त्याच जागी जर आपण त्याला ठेवलं, म्हणजे थोडक्यात काय, हे घन आहे तसेच्या तसे आकारात जर आपण अरेंज करून ठेवले तर सर्वात कमी घनफळ मिळणार आहे. आणि घन ही सुद्धा काय एक इष्टिका चितीच आहे. ओके, जर त्याच्यात अरेंज केलं तर आता खालीच्या पोर्शन मध्ये इथं 3 लागणार आहेत, इथं 3 लागणार आहेत आणि असे 3 बसणार आहेत. म्हणजे खालच्या पोर्शनला किती बसतील? 9. म्हणजे थोडक्यात किती आहे त्याच जागी जर अरेंज केले तर ही किती होणार आहे? 3, हे 3 आणि हाईट पण किती होणार आहे? 3. म्हणजे लांबी रुंदी आणि उंची दुसऱ्या पोर्शन मध्ये 3 आहे, लांबी 3 रुंदी 3 आणि उंची पण किती होणार आहे? 3. एल बी एच. मग आता त्याचं जे घनफळ असणार आहे, आता मी इथं पृष्ठफळ सॉरी, हा एक पोर्शन झालेला आहे आपला. आता दुसऱ्याकडे चाललो आपण. आता मी सूत्र रिपीट करत नाही. 2 कंसात ह्या दोनचा गुणाकार 3 त्रिक 9 अधिक ह्या दोनचा गुणाकार 3 त्रिक 9 अधिक ह्या दोनचा गुणाकार 3 त्रिक 9, 9 त्रिकी झाले 27, 27 दोन्ही किती आले? 54. म्हणजे 54 मीटर वर्ग हा पण ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ब आणि क हे तर दोन बरोबरच आहेत. आणि ब आणि क असं कुठं बरोबर दिलेलं आहे? फक्त ब आणि क आहे का? इथं फक्त ब आहे. ब ऑप्शन बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. ब क ची जोडी बनवलेली नाहीये, म्हणजे अ सुद्धा ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे आपण अ ला सॉल्व्ह न करताही आपण काढलेला आहे. आता तुम्ही मला सर अजून नक्की तुम्हाला हा पण ऑप्शन चेक करता येऊ शकतो. कशा पद्धतीने? आपल्याकडे किती टोटल घन आहे? 27 घन आहे. समजा आपण 9 खाली अथरले, त्याच्यावर 9 म्हणजे 9 ठेवले आणि त्याच्यावर 9 ठेवले. आता जर तुम्ही पाहिलं तर खाली 9 आहेत. बरोबर, एका लाईन मध्ये. म्हणजे एका लाईन मध्ये आपण किती ठेवले? 9. ओके, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. याच्या लाईन परत 9 ठेवले, परत 9 ठेवले. आता याची लेंथ जर पाहिली तुम्ही तर ती 9 आहे. याची ब्रेथ जर पाहिली तर ती 1 सेंटीमीटर आहे आणि याची जर हाईट पाहिली तर ती किती आहे? 3 सेंटीमीटर. आता ह्या इष्टिका चितीचं घनफळ जर तुम्ही काढलं तर काय होणार आहे पहा, सॉरी पृष्ठफळ जर पाहिलं तर मी आता सूत्र डायरेक्ट सोडवतो इथं. 9 1 9 एल बी बी एच अधिक 3 आणि 9 3 किती आले? 27. म्हणजे 27 आणि 3 30, 30 आणि 39, 39 गुणिले 2 जर तुम्ही पाहिलं तर किती भेटणार तुम्हाला? 78. म्हणजे अ ब क असे तीनही पर्याय काय आहेत? बरोबर आहे. थोडंसं लेंदी प्रश्न दिला होता, पण तो तुम्हाला सॉल्व्ह करणंच होतं. असा देतीलच याची गॅरंटी नाही, पण वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सूत्र माहित पाहिजे, कन्सेप्ट माहित पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. काय करायचं होतं तर एका वस्तूला कापायचं होतं वेगवेगळ्या पार्टमध्ये आणि त्याला अरेंज करून नवीन जी वस्तू मिळेल तिचं काय काढायचं होतं? तुम्हाला पृष्ठफळ काढायचं होतं. आता त्याच्या पुढचा प्रश्न दिलाय पहा, काय सांगितलं? एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर आहे. हौद पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटर क्षमतेच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल? 8 लिटरची बादली आहे. मग नक्की
पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी आहे, म्हणजे तो जो आकार आहे त्याची लांबी दिली, त्याची रुंदी दिली आणि जर त्याची उंची दिली तर तो आहे इष्टिका चिती. म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ तुम्हाला काढावं लागणार आहे, म्हणजे L गुणिले B गुणिले H. ओके, ठीक आहे. आता लांबी किती दिली 4, रुंदी किती दिली 1.5 आणि उंची किती दिली 1. आता हे जे मिळालं इथं काय झालं 15 चौक 60 म्हणजे किती आलं 6. ओके, कारण इथं पॉईंट आहे 15 चौक 60 मी केलं, पॉईंट नंतर 0 असणार आहे, 1 निघून तरी काही फरक पडत नाही. मग आता हे जे मिळालं हे काय मीटर क्यूब मिळालं, 6 मीटर क्यूब. आता तुम्हाला हे माहिती काय, तर 1 मीटर क्यूब मध्ये 1 मीटर क्यूब मध्ये किती लिटर पाणी बसतं, 1000 लिटर पाणी बसतं. एका मीटर क्यूबची कॅपॅसिटी किती आहे 1000. तुमच्याकडे 6 मीटर क्यूब आहे म्हणजे किती झाले 6000. ओके, म्हणजे तुमच्याकडे पाणी जे आहे ते किती आहे 6000 लिटर पाणी तुमच्याकडे आहे. आता त्याला तुम्ही 8 लिटरनी जर रिकामं करत असाल तर काय लागणार आहे 8 एके 8 45 8 सक 8 8 साती 7 8 56 उरले 4 8 45. ओके, आणि हा शून्य म्हणजे 750 बादल्या तुम्हाला काय करावं लागणार आहे रिकामा करण्यासाठी काढाव्या लागणार आहेत. आले लक्षात? म्हणजे आपण काय केलं त्याचं घनफळ काढलं, घनफळाला 1000 ने गुणलं आणि त्याला पुन्हा 8 ने काय केलं भागलं एका बादलीच्या घनफळाने. आलं लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा होता. आता इथे जर पाहिलं तर काय सांगितलंय 0.8 मीटर व्यास म्हणजे थोडक्यात काय 0.4 मीटर काय झाली त्रिज्या आणि 1.9 मीटर लांबी असणाऱ्या रोलरला 400 फेऱ्या किती जमीन दाबेल. ओके, मग तो एका फेरीमध्ये किती, तर त्याच्या वक्र पृष्ठफळा एवढं. रोलर तुम्हाला माहिती आहे, रोलर रोलर काय करतो, हा रोलर ओके तो जेव्हा गोल गोल फिरणार आहे, समजा तो रोलर जमिनीवर जिथं टेकलेला आहे तिथं आपण खून केली, त्याला फिरवल्यानंतर पुन्हा ती खून जमिनीवर येईपर्यंत जर आपण त्याला फिरवलं तर त्याने किती भाग व्यापला, त्याच्या वक्र पृष्ठफळा एवढा भाग व्यापला. लक्षात आलं? असं त्यांनी किती फेऱ्या कंप्लीट केल्या 400 फेऱ्या कंप्लीट केल्या, म्हणजे नक्की त्यांनी किती भाग कव्हर केला. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात काय या रोलरचं तुम्हाला काय काढायचंय वक्र पृष्ठफळ, म्हणजे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय 2 पाय आर एच, हे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या, त्रिज्या किती दिली 0.8 मीटर आहे, सॉरी 0.4 मीटर आहे, गुणिले त्याची उंची जी दिलेली ती 1.9 मीटर दिलेली आहे, 1.9 मीटर या ठिकाणी दिली. आणि अशा किती फेऱ्या झाल्या, अशा 400 फेऱ्या झाल्या. म्हणजे मी या ठिकाणी त्याला किती गुणलं 400 ने या ठिकाणी गुणलेलं आहे. तर पायची किंमत त्यांनी 3.14 घ्यायला सांगितलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ही किंमत काढून आपल्याला काय करायचंय 400, म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 2 गुणिले 3.14 गुणिले 0.4 गुणिले इथं किती आले 1.9 गुणिले इथे किती आहे 400. 400 ला मी काय करतो 100 गुणिले 4 असं लिहितो. म्हणजे का, कारण ह्या 100चा वापर करून आपल्याला याचा पॉईंट काय करता येईल घालवता येईल. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे, कारण उरलेला गुणाकार तुम्ही सहजरित्या करू शकता. एवढी गणितं मी सोडवली आहेत, एक कॅल्क्युलेशन मात्र तुम्ही सहजरित्या करू शकता. अजून एक मागे मी कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला घनफळ आणि पृष्ठफळ या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला जर सूत्रपाठ असेल तर मला वाटत नाही कोणता प्रश्न तुमचा अडणार आहे. एखादी वस्तू वितळून दुसरी वस्तू बनवायची असेल तर घनफळ सेम असतं हे लक्षात ठेवा. बाकी सूत्रपाठ करा, तुम्हाला सगळे प्रश्न सोडवता येणार आहेत. कोणताही प्रश्न मी रिपीट केला नाही कारण लेक्चरची लेंथ वाढणार आहे. आता हे बोलून पण मी लेक्चरची लेंथ वाढवणार नाहीये. तर ठीक आहे, तर या पद्धतीने हा आपला टॉपिक संपलाय. पेपर 1 व पेपर 2चे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखादा प्रश्न एखादा आकडा चुकूही शकतो लेक्चर मध्ये, म्हणजे एखादा आन्सर माझ्याकडनं चुकीचंही गेलेलं असू शकतं, कारण आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करत असतो तेव्हा एखादा आकडा इकडे तिकडे होत असतो. सो जर एखादा प्रश्न चुकला असेल तर मला नक्की कळवा, म्हणजे बाकीच्या मुलांनाही तो क्वेश्चन चुकलाय का नाही ते समजेल. बाकी ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा, चांगले मार्क पाडा, बाकीच्या विषयांचा अभ्यास करा. बाय बाय.